आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी भाजपला टोला लगावलाय। आपल्याच पक्षातील चांगल्या लोकांना बाजूला ठेवून भ्रष्टाचारी लोकांना पक्षात भाजपनं घेतलंय। भाजप 400 पार करूच शकत नाही, पण महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी 35+ असणार असा दावा राऊतांनी केलाय। भारतीय जनता पक्षाला 400 पार करायला स्वतःच्या ताकदीवर ते करू शकत नाही, म्हणून इतर पक्षामध्ये जे भ्रष्टाचारी लोक आहेत, जे खुनी लोक आहेत, त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घ्यायचं आणि स्वतःच्या पक्षातल्या प्रामाणिक लोकांना अडगळीत फेकून द्यायचं। अशा या बाडग्या लोकांना बरोबर घेऊन 400 पार करण्याचं स्वप्न जर पाहणाऱ्यांचं स्वप्न भंग झाल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रात 45+ म्हणतात ते, महाराष्ट्रामध्ये 35+ इंडिया आघाडी आहे म्हणजे आहे। तर राऊतांनी हा दावा केला आहे। भाजपमध्ये सर्व भ्रष्टाचारी लोकांना घेतलं जाते आणि जे पक्षातील मूळ लोक आहेत त्यांना बाजूला सारून भाजप 400 पार जाऊ शकत नाही असा हल्लाबोल त्यांनी केला आहे। कारण अबकी बार 400 पार असा नारा भाजपकडून दिला जातोय। देशभरामध्ये 400 पेक्षा जास्त जागा जिंकणार असा दावा भाजपकडून केला जातोय। त्यावरून विनायक राऊत यांनी हा निशाणा साधलेला आहे। तर भाजप 400 पार जाऊ शकत नाही, कारण त्यांनी सर्व भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षामध्ये घेतलेलं आहे आणि त्यांना निवडणुकीमध्ये उतरवलं जातंय, त्यांना संधी दिली जाते। पण जे मूळ भाजपवासी आहेत, भाजपमधील जे निष्ठावान नेते आहेत, त्यांना डावललं जाते। त्यामुळे भाजप हा आकडा पार करू शकत नाही असं राऊत म्हणाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।